हॅलो फ्रेंड, मी दिगंबर सोळंके तुमचं माझ्या ह्या लेक्चरमध्ये स्वागत आहे। आजच्या आपण ह्या लेक्चरमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स ह्या दोन फोर्समध्ये आपण कंपॅरिझन करणार आहेत किंवा कोणता फोर्स सगळ्यात जास्त स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे ते आपण इथं डिस्कस करणार आहे। ठीक आहे, बघा प्रॉब्लेम अशाही पद्धतीने तुम्हाला विचारू शकतात, कॅल्क्युलेट अँड कंपेअर द इलेक्ट्रोस्टॅटिक अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस between the two protons which are 10 to the power minus 15 meter apart. Value of G is 6.674 into 10 to the power minus 11 meter cube per kg per second square and mass of proton is 1.67 into 10 to the power minus 27 kg असं आपल्याला दिलेलं आहे। मग याच्यावरून आपण आता सगळ्यात अगोदर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स फाइंड करू, त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड करू आणि आपल्याला याचा आन्सर काय येते ते आपण डिस्कस करू। ठीक आहे, मग आता बघा इलेक्ट्रोस्टॅटिकचा फॉर्म्युला आपल्याला दोन चार्जेस मधला फोर्सचा फॉर्म्युला जो मी तुम्हाला डिस्कस केलेला आहे 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q2 अपॉन r²। ठीक आहे, आणि मग मी याची व्हॅल्यू ठेवणार, तुम्हाला माहिती आहे 1/4 पाय एप्सिलॉन 0 याची व्हॅल्यू किती असते 9 into 10 to the power 9। नेक्स्ट बघा हे झालं, त्यानंतर चार्ज Q1। आता बघा चार्ज ऑन प्रोटॉन किती असतो 1.6 into 10 to the power minus 19 कुलॉम, आणि हा चार्ज ह्या पण प्रोटॉनवर आहे म्हणून याचा मी स्क्वेअर करेन डिवायडेड बाय 10 to the power minus 15 मीटर याचा होल स्क्वेअर, कारण की डिस्टन्सचा स्क्वेअर आहे। म्हणजे बघा आपल्याला इथे गिवन काय आहे, सगळ्यात अगोदर आपल्याला हे जी दिले हे आपल्याला आताच लागणार नाही, त्यानंतर मास दिले हे मास पण आपल्याला लागणार नाही, पण हे जे आहे चार्ज ऑन म्हणजे चार्ज ऑफ प्रोटॉन दोन्ही पण प्रोटॉन्स दिलेले, चार्ज ऑफ प्रोटॉन म्हणून Q1 Q2 काय होणार आहे Q², म्हणून यालाच मी ह्या फॉर्म्युलेला असं लिहू शकतो 9 into 10 to the power 9 इंटू सगळ्यात अगोदर Q1 Q2 सेमच आहेत म्हणजे आपण याला लिहू Q² डिवायडेड बाय r²। r आपल्याला दिलेलं आहे 10 to the power minus 15 मीटर, Q चार्ज ऑन प्रोटॉन आपल्याला माहिती ठेवला 1.6 into 10 to the power minus 19 कुलॉम। त्यानंतर 1/4 पाय एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 9 into 10 to the power 9। आता याला सॉल्व करू आपण, आपल्याला असं आन्सर भेटेल FE is equal to 9 into 10 to the power 9 ॲज इट इज, याचा स्क्वेअर करायचा तो इन 2.56 into 10 to the power minus 38 डिवायडेड बाय 10 to the power minus 30 हे आपलं आन्सर झालं होतं। ठीक आहे, आता याला सिम्प्लिफाय करू। नेक्स्ट आता बघा हे -30 आणि हे इथं पण -30च आहे, त्याच्यामध्ये हे दोघं कॅन्सल आउट होतील, इथं राहील फक्त -8, हे -8 आणि इथं +9 आहे, इथं फक्त राहील +1। ठीक आहे, बघा इथं -30 होते, इथं -38 होते, तर इथं फक्त राहतील -8, हे -8 गुणिले +9 आहे, तिथं काय राहील फक्त 10 to the power 1। सो आपला आन्सर असं येईल FE is equal to 9 into 10 to the power 1 multiplied by 2.56। ठीक आहे, आता याला आपण सरळ 9 न मल्टिप्लाय करू। ठीक आहे, आता बघा याला सॉल्व करतो मी, FE is equal to 9 सकी 54 4 हातच्याले 5 9 सकी 54 5 9 45 इथे येणार 9 हातच्याले 4 9 2 18 18 आणि 4 22, ते लिहिलं मी 22, हे 22.2 दशांशानंतर म्हणून 2 स्थानानंतर गुणिले 10चा पॉवर 1। त्यालाच मी असंही लिहू शकतो इज इक्वल टू FE बरोबर 1 पॉईंट शिफ्ट करून असले तिकडं 2.294 इंटू 10 to the power 2 न्यूटन, आणि याला राऊंड फिगर करतो ह्या डेसिमलला। आता बघा हे 4 ड्रॉप केलं आपण, याला हे 2 डिजिटमध्ये लिहू, सो 2.3 इंटू 10 to the power 2 न्यूटन। आता बघा हे 4 ड्रॉप केले, 4 का ड्रॉप केले कारण की याची व्हॅल्यू जी आहे याला समोरच्या 9ला इन्क्रीज केलं नाही, कारण की 4 हे 5 पेक्षा लहान आहेत। मग 9ला ड्रॉप करत असताना बघायचं 9 हे 5 पेक्षा मोठे आहेत, म्हणून पुढचा नंबर 1 न वाढणार, म्हणजे उत्तर किती झालं तो आपलं 2.3 इंटू 10 to the power 2 न्यूटन। हा काय झाला आपला
2 प्रोटॉनमधला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स झाला. ठीक आहे, नीट लक्षात ठेवा, हा आपला आलेला फोर्स आहे. वाटल्यास तर तुम्ही एकदा लिहून घ्या आणि आपण मग नंतर जे आहेत तर लगेच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड करू. ठीक आहे, लिहून घेतलं. आता नेक्स्ट बघा, आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड करू. याला मी मोडून टाकतो थोडंसं. आता बघा, आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड करू. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याकडे असा फॉर्म्युला आहे बघा, एफ सफिक्स जी किंवा नुसतं एफ जरी लिहिलं तरी चालतं. एफ इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इंटू m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, आता दोन्ही मास सेम आहेत, मास ऑफ प्रोटॉन, म्हणून हाच फॉर्म्युला मी असंही लिहीन, जी इंटू m1 m2 म्हणजेच mm अपॉन आर स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला असा भेटन, एफ इज इक्वल टू जी. आता m1 m2 काय, मास ऑफ प्रोटॉन, दोन्ही पण सेमच आहे. इथं बघा काय सांगितलंय बघा, कॅल्क्युलेट अँड कम्पेअर द इलेक्ट्रोस्टॅटिक अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन 2 प्रोटॉन्स. आता 2 प्रोटॉन्स म्हणजे दोन्ही बॉडीचं मास काय असणार आहे, सेम. जसं चार्ज सेम होता तसं मास पण इथं काय असणार आहे, सेम. सो इथे येणार m स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. फक्त याची व्हॅल्यू ठेवायची आणि याला सॉल्व करायचं. सो बघा इथं मी याला सॉल्व करतो. आता नेक्स्ट इज इक्वल टू जीची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 6.674 इंटू 10 टू द पॉवर -11 मल्टिप्लाय बाय. नेक्स्ट आपल्याला काय येईल, इकडे जर सॉल्व केलं 6.7 नंतर मास किती दिले, 1.67 इंटू 10 टू द पॉवर -27 याचा होल स्क्वेअर डिवायडेड बाय, खाली आपण याला सॉल्व करू, आर स्क्वेअर. आर काय आहे, 10चा पॉवर -15 याचा होल स्क्वेअर. ठीक आहे, सो बघा त्याला सॉल्व करत असताना सगळ्यात अगोदर हे 6.674 ॲज इट इज मल्टिप्लाय बाय 10चा पॉवर -11 ॲज इट इज. नेक्स्ट आता बघा 1.67 याला 2 वेळेस लिहून टाकतो इथं, 1.67 मल्टिप्लाय बाय 10चा पॉवर -27, 27 दोन्ही 54. तर आपण हे आहेत बघा, 27 दोन्ही 54 होतात. सो 14 1 14, 7 1 7 7 2 14 आणि 2 2 4 1 5, म्हणजे 10चा पॉवर किती येणार इथं, -54 स्क्वेअर जर केला तर डिवायडेड बाय, खाली आपण असं लिहिणार 10चा पॉवर -30. ठीक आहे, 10चा पॉवर -30. मग आता याला जर नीट सॉल्व केलं, आपण जर याला सिम्पली सॉल्व केलं तर बघा आपल्याला हे जे आन्सर आहे असं भेटतं. हे -30 याच्यातून गेले 54मधून तर किती राहतात बघा आपल्याकडे, -24 असे राहतात. 54मधून 30 गेले. ठीक आहे, हे 4 जशाला तसे 2 जशाला तसे, इथं आन्सर राहील फक्त -24. म्हणजे हेच आन्सर आपल्याला आता सॉल्व करायचं झालं, ते आन्सर आपल्याला असं येईल, एफ इज इक्वल टू, हे बघा 6.674 इंटू, हे बघा 6.674 इंटू 1.67 इंटू 1.67 इंटू 10 टू द पॉवर -11 मल्टिप्लाय बाय 10 टू द पॉवर -24. आणि याला सॉल्व केलं की आपल्याला आन्सर असं येणार, टोटल हे जर सगळे यांचा गुणाकार केला तर तो येणार आपल्याला 118.6 गुणिले 10चा पॉवर -35. अशा पद्धतीने आपल्याला याचा आन्सर येणार. हे जर सगळा गुणाकार केला आपण तर आपल्याला जवळपास असा गुणाकार येईल 18 जे आहे तर 6 ह्या अशा पद्धतीनं. ठीक आहे, आणि मग यालाच आपण पॉईंट शिफ्ट केला तर हा फॉर्म्युला आपल्याला फोर्स असा येईल 1.86 गुणिले 10चा पॉवर 1 पॉईंट इकडे शिफ्ट केला म्हणून हे मायनस होईल. सो 34 न्यूटन. हा झाला आपल्याकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एफ बरोबर 1.86 गुणिले 10चा पॉवर -34. आणि मग बघा सगळ्यात अगोदर आपण किमती ठेवल्या, याची कॅल्क्युलेशन केले, आपल्याला हा भेटला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, चला आता हे मी मोडून टाकतो. सो आपण आता कॅल्क्युलेशन करू, दोघायला कम्पेअर करू आणि बघू किती यांच्यामध्ये जे आहे तर फोर्स कम्पॅरिझन.
आता आपण याला सिंपल सॉल्व करू. ही दोन्ही उत्तरं मी लिहून टाकतो इथं. आता बघा आपल्याकडे सगळ्यात अगोदर जो आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगोदर आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स फाइंड केला. त्याची व्हॅल्यू आली आपल्याला 2.3 × 10⁻² न्यूटन. त्यानंतर नेक्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स आलता 1.86 × 10⁻⁻34 न्यूटन. मग आता जर इथं नीट बघितलं, इथं पॉवर प्लस आहे, इथं पॉवर -34 आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कितीतरी पट जास्त स्ट्रॉंग असतो. आणि आपण या दोघांचं आता कम्पेअर करू म्हणजे आपल्याला समजेल किती पट स्ट्रॉंग असतो. तर सो बघा आपण या दोघांचं कम्पेअर केलं. Fe/F इज इक्वल टू 2.30 × 10⁻² भागिले 1.86 × 10⁻⁻34. आता हे वर गेलं का होईल +34. म्हणजे आपल्याला असं आन्सर भेटेल Fe/F इज इक्वल टू ह्या दोघांचा भागाकार 2.3 भागिले 1.86 × 10⁻² × 10⁻34. ठीक आहे. हा जर भागाकार केला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अपॉन ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर यांच्या ह्या दोघांचा भागाकार येतो 1.23 × 10⁻36 अशा पद्धतीनं. म्हणजे जर बघितलं नसतं हा नंबर जरी आपण सोडून दिला तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स 10⁻36 एवढा ग्रेटर आहे. 10⁻36 एवढा ग्रेटर आहे ॲज कम्पेअर टू द कोणचा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या. म्हणजे आता बघा इथं कशामुळं असा फरक पडतो. इथं जे आहे तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू जी असते आपल्याकडे बघा दिलेली काय व्हॅल्यू आपल्याकडे G बरोबर 6.674 × 10⁻11 ही खूप कमी आहे. ठीक आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू. आणि आपल्याकडे जे 1/4πε दिलेलं आहे तर याची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 9 × 10⁹ ही खूप जास्त असते याच्या कम्पॅरिझनमध्ये. ठीक आहे. सो बघा ही -11 आहे तर त्याच उलट ही +11 आहे. म्हणजे याच्यात आणि याच्यामध्ये इथंच पॉवरचा 20चा फरक पडतो. म्हणून आपलं जे उत्तर आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं कमी येतं आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स उत्तर जास्त येतं. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रॉब्लेमहून आपण असं डिस्कस करतोय किंवा असं कन्क्लुजन काढतोय की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो असतो हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या 10⁻36 एवढ्या पट जास्त स्ट्रॉंग असतो. आणि मग ह्या लेक्चरमध्ये मला फक्त एकच प्रॉब्लेम घेऊन तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज मच ग्रेटर दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि हे आपण ह्या लेक्चरहून ह्याच्यावरून आपण हे प्रूव्ह केलं आहे. ठीक आहे. सो आजचं लेक्चर आपलं इथंच संपलं. थँक्यू सो मच.